आपण सगळेजण या ठिकाणी आलात. कालच सकाळीच आपल्याला निरोप दिला आणि आपण सगळेजण आलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दार लावलं तर बरोबर येऊ दे ए तू आलो नको. पत्रकार असतील ते, तुला काय माहिती नाही, उगाच काहीतरी करशील. येऊ दे कोणाला यायचं असलं तर येऊ दे. पत्रकार असतील फक्त. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 1-1.5 महिन्यापासून मायनी हॉस्पिटलच्या मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमधल्या कोविडच्या पेशंटच्या संदर्भात काही चर्चा आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या. काही पोलीस स्टेशनला एक तक्रार पण देण्यात आली होती. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर 15 दिवस व्हायच्या आत त्याचं हायकोर्टला पिटिशन पण दाखल झालं. हायकोर्टला पिटिशन दाखल झाल्यानंतर त्याच्या 2 तारखा पण झालेल्या आहेत. हायकोर्टनं पोलिसांना तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत. पहिली तारीख झाली त्यावेळी SP-ना झापलं किंवा SP-ना बोलावलं, अशा बातम्या, कपोकल्पित बातम्या छापून आल्या. कालचं मागचं हिअरिंग झालं त्याच्यामध्ये बरंच काय छापून आलं. त्या गोष्टी त्या विषयावर मी जाणार नाही, कारण मी काही कोर्टात गेलो नव्हतो, त्यामुळे मला तिथली परिस्थिती काही माहिती नाही. वास्तविक या सगळ्यावर मी बोलावं अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती, परंतु आज परिस्थितीनं मला या सगळ्या गोष्टी आपणासमोर मांडण्याचा साठी भाग पाडले. परिस्थितीनं या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडायला मला भाग पाडले. या सगळ्या गोष्टीवर मी बोलावं असं मला अगोदर वाटत नव्हतं, पण माझ्या मतदारसंघामध्ये किंबहुना या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कोविडच्या कालखंडामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे जयकुमार गोरेंनी लाटल्याचा आरोप गेल्या काही दिवसापासून किंबहुना आपल्याही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून, काही चॅनलच्या माध्यमातून आणि खास करून यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्याही माध्यमातून आपण सगळेजण बघतोय की होतोय. या संदर्भात सभागृहामध्ये पण जयंत पाटील साहेबांनी हा विषय उपस्थित केला होता. या संदर्भातली माहिती जयंत पाटलांनी सभागृहाला द्यायचा प्रयत्न पण केला होता. त्यावेळी मी माझी भूमिका सभागृहामध्ये मांडली होती की जयंत पाटलांनी वास्तवाची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये त्यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी मत मांडलं असतं तर मला अधिकचं बरं वाटलं असतं. किंबहुना माझी अध्यक्षांना त्यावेळी माझी विनंती होती की अध्यक्ष महोदय, जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखालीच ही कमिटी नेमा आणि त्यांना चौकशीचे आदेश द्या आणि जयंत पाटलांनी चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टचा ॲक्शन आपण घ्यावी. आजही आपण सगळेजण बघताय की या प्रकरणासंदर्भातली वास्तव भूमिका मी आपल्या सगळ्यासमोर मांडावं मला भाग पडलं म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना सांगतोय. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की कोविडचा कालखंड आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्या कालखंडामध्ये कोविड काय आहे हे कुणाला समजत नव्हतं. कोविडवर उपचार करण्याचा कुठला प्रोटोकॉल नव्हता. दवाखाने बंद झाले होते, गावाच्या गावं बंद झाली होती, गावातले प्रवेश बंद झाले होते आणि प्रचंड पेशंटची संख्या वाढलेली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा रुग्णांना बेडच मिळत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये माननीय कलेक्टर सातारा यांनी मायनी कॉलेजला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे की जे
पाठीमागच्या कालखंडामध्ये किंबहुना मी कलेक्टरचं पत्र येईपर्यंत त्याच्या अगोदर महिनापर्यंत ते हॉस्पिटल बंद होतं. ते हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारनं सील केलेलं होतं. किंबहुना ते कॉलेजची सगळी इमारत महाराष्ट्र सरकारनं सील केलेली होती. कारण सुप्रीम कोर्टानं त्या कॉलेजला MBBSच्या विद्यार्थ्यांचं बोगस ॲडमिशन केलं आणि विद्यार्थ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले. परमिशन नसताना विद्यार्थ्याचे ॲडमिशन केल्यामुळं विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषणाला बसले, सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला बसले, विद्यार्थी कोर्टात गेले आणि विधानसभेमध्ये पण त्या संदर्भात खूप चर्चा झाली होती. त्या संदर्भात आपण सगळे माझे सहकारी चॅनल्सवाले आहेत, त्यांनी पण त्या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या होत्या. आणि त्या संदर्भात मायनी मेडिकल कॉलेजला सुप्रीम कोर्टानं 20 कोटी रुपयाची पेनल्टी केलेली होती. आणि ती 20 कोटीची पेनल्टी सरकारला केली आणि मायनी कॉलेजचा फी केली. महाराष्ट्र सरकारनं ती पेनल्टी भरण्याच्या सूचना या कॉलेजला केल्या. त्यांनी ते भरले नाही. वारंवार सूचना दिल्यानंतर पण भरलं नसल्यामुळे ते कॉलेजवर महाराष्ट्र सरकारनं ताबा घेतला होता आणि त्याला सील पण केलेलं होतं. ते सील केलेलं कॉलेज जेव्हा हे देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले, मला त्यांनी विनंती केली, जयकुमार गोरेनं कधी ते कॉलेज घेण्याचा प्रस्ताव दिलेला नाही. सगळं जेव्हा महाराष्ट्र सरकारचं नाव त्याच्यावर चढणार होतं तेव्हा देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले. 6 महिने मला भेट मागत होते, मी दिली नव्हती. 6 महिन्यानं शेवटी गणेश भिसे नामक एक त्यावेळेचा तत्कालीन संचालक आता या केसमध्ये आरोपी आहे, माझ्याकडे आला. त्यांनी खूपच विनंती केल्यावर महादेव देशमुख दारात बसलेले आहेत, गाडीत बसलेले आहेत, त्यांना बोलायचं आहे. ते आले. माझ्याकडे आल्यानंतर ते माझ्याजवळ रडले. त्यांनी मला विनंती केली, भाऊ एवढ्या कष्टानं उभं केलेली ही संस्था आहे आणि संस्था जर आता एकदा शासनाचं नाव चढलं तर पुन्हा कधीच ते उभं राहणार नाही. आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये अगदी त्यांचा चेहरा बघून किंबहुना माझी मती गेलेली होती म्हणून का काय माहिती नाही, पण मला त्यांची दया आली आणि म्हणून मी त्या कॉलेजवर जाण्याचा आणि कॉलेज बघण्याचा निर्णय घेतला. तिथं गेल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला, असं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या काही अडचणी आहेत, त्या संदर्भात शासनाची मदत झाली तर बरं होईल, असा मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं, अरे जय, हे फार मोठा भानगडीचा ते विषय आहे आणि विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचे खूप मोठे विषय इथं पेंडिंग आहेत आणि त्या ह्याच्यात तू काय लक्ष नाही घातलं तर बरं होईल, अशा मला त्यांनी त्याच वेळी सांगितलं. मी म्हणलं, साहेब मतदारसंघातलं कॉलेज आहे, जर काय करता आलं तर बरं होईल, असं त्यांच्याशी मी बोललो. आणि मग त्यांनी मला मुंबईत यायला सांगितलं. मुंबईत गेल्यावर सगळ्या चर्चा झाल्या आणि खूप शासनाला विनंती केली, बाकीच्या काय कमिटमेंट्स केल्या शासनाला ते पैसे भरण्यासंदर्भातल्या. आणि ते कॉलेज शासनाशी कमिटमेंट करून शासनाशी काय ॲग्रीमेंट होऊन ते पैसे कशा टप्प्यात भरायचं, काही दिवस पैशाला मुदत घेतली आणि ते कॉलेजचं सील काढण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आपण कॉलेजच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं, ॲक्च्युली हे कॉलेज देशमुखांचं नाही, पहिला विषय क्लिअर करतो, हे कॉलेज ट्रस्टचं आहे. हे कॉलेज ट्रस्टचं आहे आणि हे ट्रस्टचं कॉलेज याच्यामध्ये चेंज रिपोर्ट करून मूळ जी बॉडी आहे त्या बॉडीला कुठल्याही किमतीवर शासन मुदत देणार नाही. चेंज ऑफ मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर त्यांनी त्या पैसे भरायला काही मुदत देऊन टप्पे पाडून द्यायला शासनानं परवानगी दिली. त्यावेळेच्या हिशोबानं चेंज ऑफ मॅनेजमेंट झालं. चेंज ऑफ मॅनेजमेंटसोबत एक लीगल त्याला म्हणता येत नाही, पण एक म्युच्युअली अंडरस्टँडिंगचा एक स्टॅम्प पण झाला आणि त्या स्टॅम्पमध्ये काही गोष्टी ठरल्या. तर तो स्टॅम्प जरी लीगल नसला तरी मी तुम्हाला देणार आहे की नेमकं या कॉलेज जेव्हा जयकुमार गोरे तिथं गेला तेव्हा नेमकं काय या परिस्थितीमध्ये ठरलेलं होतं आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं होतं हे ठरलेलं माहितीसाठी आपल्याला मी देईन. विषय आहे की
या कोविडच्या पेशंटच्या संदर्भातला विषय. या कोविडच्या कालखंडामध्ये आपणा सगळ्यांना किंबहुना यातल्या काही पत्रकार बांधवांचाही त्यावेळी मला फोन आलेला होता, काही पेशंट ॲडमिट करण्यासंदर्भात भूमिका घेतलेली होती. हे कॉलेज चालू म्हणजे कोविड यायच्या अगोदर, कोविड आला, कलेक्टरनं आम्हाला पत्र दिलं, त्याच्या काही अगदी जसा कोविड डिक्लेअर झाला होता, कलेक्टरचं आम्हाला पत्र आलं नव्हतं, पण त्यावेळी या हॉस्पिटलचा जेव्हा ओपन झालं, म्हणजे त्याचं लॉकबिक काढलं, तेव्हा हे हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भात महात्मा फुलेच्या योजनेमध्ये त्याचा समावेश करावा अशा पद्धतीचा एक अर्ज आम्ही म्हणण्यापेक्षा तात्कालीन संस्थेचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ज्याची नेमणूक होती आणि ते संस्थेमध्ये आदरणीय ह्या देशमुख कुटुंबियांच्या घरातले एक इसम होते, ते सन्माननीय संदीपजी देशमुख. तर यांनी एक कॉलेज महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून एक पत्र देखील दिलं होतं. पत्रासोबत सगळे डॉक्युमेंट, डॉक्टरांची यादी, या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये दिलेल्या होत्या. त्याच्यासोबत कुंभार म्हणून एक त्यावेळेचे तत्कालीन एक डॉक्टर होते, CMO म्हणून त्यांची नेमणूक केली होती. ती नेमणूक मी तर केलीच नव्हती, ते देशमुख कुटुंबियांनी केलेली होती. मला माहिती नाही काय झालं, कारण मी कॉलेजमध्ये जाऊन मला 1-1.5 महिना झालेला होता त्या हॉस्पिटलमध्ये. मला तात्कालीन परिस्थिती, मला कुठलीही माहिती मला त्यावेळी नव्हती. ते झाल्यानंतर महात्मा फुले त्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी या कॉलेजला हॉस्पिटलला घेण्यासाठी अर्ज केला, तेव्हा या कॉलेजनं अर्ज करत असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडून या कॉलेजला ॲग्रीमेंटसाठी यांनी जेव्हा सगळे डॉक्युमेंट केली, त्यावेळी कोविड असल्यामुळं कुठली डायरेक्ट व्हिजिट होत नव्हती. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत होत्या, कारण कुणालाही त्यावेळी जायची यायची मुभा नव्हती. त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये या हॉस्पिटलचं डायरेक्ट काही इन्स्पेक्शन झालं नव्हतं किंवा त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या नव्हत्या. जे डॉक्टर इथं घेतले त्याही संदर्भात चर्चा झाल्या नव्हत्या. परंतु आपण हा या सिस्टममधला सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना तो डॉक्युमेंट दिलेला आहे की या कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जेव्हा या हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातली भूमिका घेतली, तेव्हा सन्माननीय संदीप देशमुख यांनी या हॉस्पिटलच्या वतीनं चेअरमनसाठी सही केलेली आहे. फॉर प्रेसिडेंट म्हणून आहे. हे माहितीच्या अधिकारात मागवलेला डॉक्युमेंट आहे. तो डॉक्युमेंट महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा किंवा त्या याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये हे कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये येतं, तेव्हा एक लॉगिन ID येतो. एक लॉगिन ID तुम्हाला माहिती आहे, तर मी सांगायची आवश्यकता नाही. एक लॉगिन ID येतो. त्या लॉगिन IDमध्ये CMOचा नंबर पाहिजे होता, म्हणजे तो कुंभार डॉक्टरांचा नंबर असायला पाहिजे होता. तर ते स्वतः संदीप देशमुख आणि स्वतः संदीप देशमुखांचा नंबर टाकलेला आहे. त्याची माहिती याच्यामध्ये आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या याच्यामध्ये गेला तरी त्याची माहिती तुम्हाला मिळेल की त्या लॉगिन ID कुणाचा आहे. अख्ख्या हे त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे की ज्यांना CMO म्हणून नेमणूक केली, त्यांचं सर्टिफिकेट आहे. या सगळ्या डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ऑफिसमधून एक सांगण्यात आलं की आता कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही डायरेक्ट तिथं व्हिजिट करू शकत नाही. त्यामुळं या हॉस्पिटलचं आम्ही ऑनलाईन इन्स्पेक्शन करतो आणि ऑनलाईन इन्स्पेक्शन करून तात्पुरती महात्मा फुलेमध्ये या हॉस्पिटलला घेतो की तुम्हाला कोविडच्या कालखंडामध्ये या हॉस्पिटलमधून उपचार करता येईल. हे सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली, प्रत्यक्षात ह्याच्यातली कुठली झाली नाही, का पॉसिबल नव्हतं त्या परिस्थितीमध्ये. तेव्हा हे ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्या ॲग्रीमेंटमध्ये जेव्हा यांनी केलेला प्रस्ताव माघारी आला, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने एक ॲग्रीमेंट पाठवलं. स्वतः इन्शुरन्स कंपनीने ॲग्रीमेंट पाठवलं की जे संदीप देशमुखांच्या सहीनं गेलेलं
हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातला अर्ज होता, किंवा त्यासोबत ते सगळे आल्या डॉक्युमेंट सगळे असतील ते त्यानंतर आलं. त्यानंतर ॲग्रीमेंटवर माझी सही आहे. इथे माझ्या सहीने ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंट म्हणता येत नाही त्याला, पण ते ॲग्रीमेंट कोणासोबत झालं? इन्शुरन्स कंपनीसोबत. वास्तविक ही सगळी प्रक्रिया जी झालेली आहे, ही सगळी प्रक्रिया फक्त याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हे एक या सिस्टममधला एक भाग म्हणून काम करतं, की त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः महाराष्ट्र शासनाने त्यांनी एक सोसायटी स्थापन केलेली आहे. आणि ती सोसायटी ॲक्च्युली ही सगळी प्रक्रिया इन्शुरन्स कंपनी टू हॉस्पिटल अशीच आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कुठेही हस्तक्षेप असत नाही. फक्त हॉस्पिटल एकदा पॅनलमध्ये आलं की तिथून पुढे महाराष्ट्र सरकारचे एक IAS अधिकारी नेमला आणि काही लोक आहेत, ते फक्त ही स्कीम व्यवस्थित चालली का नाही हे मॉनिटर करतात. काही कंप्लेंट्स आल्या तर करतात, की प्रक्रिया बघत असतात. बाकी सगळी प्रक्रिया एकदा प्रीमियम भरल्यानंतर ही सगळं इन्शुरन्स कंपनी करते. आमचं ॲग्रीमेंट शासनासोबत झालं नाही, आमचं ॲग्रीमेंट इन्शुरन्स कंपनीसोबत झालं. त्याची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते डॉक्टरांची यादी जोडलेली आहे. ही सन्माननीय त्यावेळेचे डॉक्टर, मला काय त्या कॉलेजची माहितीच नव्हती. म्हणजे मी 1 महिन्यात काय सगळी माहिती घ्यायचं कारणही नव्हतं. त्या संदीप देशमुख म्हणून ते त्यांच्या मॅनेजमेंटचा विषय आहे. संदीप देशमुखांनी ती यादी पाठवली. ती यादीतनं जे आली, ह्याच्यात यादी पण आहे डॉक्टरांची. ही सगळी झाल्यानंतर ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंट झाल्यानंतरचा विषय आहे, हे सन्माननीय महाशय संदीपजी देशमुख आहेत. हे देशमुख सांगतात की मी या हॉस्पिटलचं कामच करत नव्हतो. यांची सगळ्या म्हणजे हॉस्पिटल मागणीपासून सगळ्या याच्यावर सह्या त्यांच्या आहेत. जेव्हा माझी सही झाली तेव्हा कुणाच्या समोर सही केली म्हणून सह्या केल्या, तेव्हा संदीप देशमुखांची सही परत आहे. मला एक गोष्ट सांगायची का, इथं पुन्हा नंबर आहे. जेव्हा लॉगिन IDचा नंबर कुणाचा असतो, इथं मार्क करून दिला आहे कुणाचा नंबर लॉगिन ID. ही माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ऑफिसमधूनही मिळते की कुणाचा लॉगिन ID आहे. आज अखेर या क्षणापर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये मला हे सांगत असताना आणखी एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची, की या हॉस्पिटलमधनं किती लोकांचा क्लेम आम्ही केला, मला किती पैसे आले, किंवा अमाऊंट हे महात्मा फुलेकडून आले सगळ्या अमाऊंटचा डाटा मी जोडला आहे. की आमचा साधारण 1,46,24,24,400 रुपये हे साधारण आम्हाला आले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी प्रक्रिया, आता हे बघा, ही चेकची कॉपी आहे, बरोबर आहे, जे महात्मा फुलेला दिलं होतं. अकाउंट नंबर आता परवा ह्या पिटिशनमध्ये आहे की जयकुमार गोरेंनी नवीन अकाउंट उघडलं, काय केलं, संस्थेची शिक्का घेतला, काय संस्थेची परमिशन घेतली नाही, काय केलं नाही. ॲक्च्युली हे जे अकाउंट आहे, हा अकाउंट नंबर कुणी टाकला आहे याच्यामध्ये? संदीप देशमुखांनी टाकलेला. अकाउंट तर 2019 सालीच ओपन केलेला आहे आणि त्याचा ठराव आहे. बाकी सगळ्या प्रक्रिया ठीक आहे, त्याचं काय असेल ती चौकशी होईल, तो विषय नाही. या संस्थेच्या अकाउंटमध्ये आलं, पैसे संस्थेच्या अकाउंटमध्ये आले तर इन्शुरन्स कंपनीकडून आले. आणि हे सगळं झाल्यानंतर हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जो विषय आहे, ही जनआरोग्य योजना ऑपरेट करण्याचा या MOUमध्ये किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये किंबहुना इन्शुरन्स कंपनीच्या डायरेक्शनप्रमाणे या योजनेचा प्रत्येक डॉक्युमेंट या सिस्टममध्ये लॉगिन ID असल्याशिवाय जाऊ शकत नाही. लॉगिन ID पासवर्ड असल्याशिवाय त्या सिस्टममध्ये जाऊ शकत नाही, की जो लॉगिन ID संदीप देशमुखांच्याकडे आहे आज या डेटपर्यंत. कारण परवा आम्ही माहिती मागितली, पोलीस स्टेशनने माहिती मागितली अशी मला माहिती आहे. तो लॉगिन ID आजही त्या संदीप देशमुखांच्याकडेच आहे. तो लॉगिन ID तेच चालवतात, तेच ऑपरेट करतात. त्याच्यासोबत लॉगिन ID एका दुसऱ्या माणसाकडे असतो. तो आरोग्य मित्राची नेमणूक केलेली असते त्यासाठी, त्या आरोग्य मित्राकडे असतो. आणि आरोग्य मित्र म्हणून इन्शुरन्स कंपनी नेमणूक करते. तिथं महाराष्ट्र सरकारचा संबंध नाही, आमचाही संबंध नाही, कुणाचा संबंध नाही. त्या आरोग्य मित्राची कर्तव्य काय आहेत, मी तुम्हाला जी फाईल दिलेली आहे त्या फाईलमध्ये आरोग्य मित्राची कर्तव्य मी वाचून दाखवणार नाही, पण मी फोकस करेन फक्त. ही सगळी कर्तव्य आरोग्य मित्राचे जे काय आहेत हे मी त्या याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि CMOची काय कर्तव्य आहेत ती तुमच्या याच्यामध्ये दिलेली आहेत. याच्यामध्ये आरोग्य मित्रानं पेशंट बघून, पेशंट ॲडमिट झाल्यानंतर, त्याचं रेशनिंग कार्ड आल्यानंतर, ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा ETI नंबर 1 येतो, ETI करतात पेशंट, ते
तो झाल्याशिवाय या आरोग्य मित्र ही सगळी प्रोसेस करतो आणि तो ETI नंबर आल्याशिवाय CMO एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये घालू शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो डॉक्युमेंट दाखल करतात, जे हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर, त्या उपचार झाले त्याच्यावर डॉक्टर शीट असते, पेशंट शीट असते, ॲडमिट डेट असते, अगदी डिस्चार्ज डेट असते, डेट झालं तर डेटचा सगळा विषय असतो. या सगळ्या प्रक्रिया त्यामध्ये असतात. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रकरण तयार केलेलं आहे, हे जे प्रकरण तयार केलेलं आहे, हे आजचं प्रकरण नाही आहे. जेव्हा आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं, कोविडवर उपचार चालू होते, त्यावेळी या जिल्ह्यामध्ये 3च हॉस्पिटल ताकदीनं चालू होती. एक सिव्हिल हॉस्पिटल, एक कृष्णा हॉस्पिटल, बाकी छोटी मोठी होती, एक मायनी हॉस्पिटल. मायनी हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आम्ही तपासले, ॲडमिट केले. साधारण माझ्या हिशोबानं 27च्या आसपास 2700 पेशंटचा आकडा माझ्या हिशोबाप्रमाणे की जो मायनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या लोकांचा आहे. मायनी हॉस्पिटलच्या बाहेर मी मसवडला एक सेंटर चालू केलं, तर तिथं साधारण 700 ते 800 पेशंटचं उपचार तिथं केलेले आहेत. दहिवडीचा एक हॉस्पिटल आम्ही चालू केलं, तर नगरपालिकेनं आम्ही संयुक्त केलं, तर त्याही ठिकाणी काही लोकांना आम्ही ॲडमिट करून त्यांच्या उपचार केलेले आहेत. हे हॉस्पिटल चालू झालं तेव्हा ह्या हॉस्पिटलच्या अकाउंटवर 0 पैसे होते, एकही नया पैसा नव्हता. हे हॉस्पिटल चालवण्यासाठी काही नव्हतं. पण हे कॉलेज टेकओव्हर केलं तेव्हा हे कॉलेज चालू करण्यासाठी, हॉस्पिटल चालू करण्यासाठी जे काय रक्कम उपलब्ध करायला लागेल ती जयकुमार गोरे उपलब्ध करतील आणि ते कॉलेज चालवतील. कॉलेज चालवल्यानंतर आलेल्या पैशातनं ते पैसे परत घेतील, असं एक त्याच्यामध्ये अनऑफिशियल ॲग्रीमेंट आहे, त्याची कॉपी मी तुम्हाला देईन. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर या पेशंटला उपचार करत असताना मला आजही ते दिवस आठवतात की माझ्या अंगावर अनेकदा काटा येतो की त्या परिस्थितीमध्ये लोकांचा उपचार करत असताना अनेकदा ऑक्सिजन नव्हता, अनेकदा अडचणी आल्या, अनेकदा असे प्रसंग आले की 150 पेशंट ऑक्सिजन असताना ऑक्सिजन संपले. एवढी लढाई त्या याच्यामध्ये केली की मी, माझे मित्र संजय गांधी आहेत, त्यांच्या अकाउंटवरनं, कर्ज अकाउंटवरनं मी जवळजवळ 1 कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले. माझे एक मुंबईचे मित्र आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटवरून आलेल्या अकाउंटचे एंट्री आहेत या सगळ्या याच्यावर, तुम्हाला दिलं त्याच्यात बी असतील अकाउंटचे एंट्री. साधारण ते हॉस्पिटल चालवण्यासाठी जयकुमार गोरेनं 3,60,00,000च्या आसपासची रक्कम उपलब्ध करून दिली. कुठं क्रेडिटवर पैसे ठेवले, काय ऑक्सिजनची बिलं, साधारण 1 कोटीच्या आसपास ऑक्सिजनचं बिल आहे. केन नायट्रो तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली तर तुम्हाला मिळेल. आणि एक कंपनी होती, त्या 2 कंपनीकडून ऑक्सिजन घेतले. त्यांची काय अमाऊंट पोचली, त्यांच्यातली काय अमाऊंट आजही त्यांची पेंडिंग आहे. मला या गोष्टीचं दुःख आहे की अशा परिस्थितीमध्ये मी हॉस्पिटल चालवलं आणि लोकांचे जीव वाचवले. माझ्यावर दुसऱ्या कुठल्या ॲलिगेशन केले असते तरी मला 200 वेळा, तर मला सवय आहे, आता निवडणूक आलेली आहे तर माझ्यावर ॲलिगेशन होणार आहे, माझ्यावर गुन्हाही दाखल होईल, माझ्यावर केसही करतील, या सगळ्या गोष्टी मी स्वीकारतो. मला वेदना या गोष्टीच्या होतात की ज्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी जयकुमार गोरेनं जीवाच्या आकांतानं लढाई केली. माझ्या स्वतःच्या जीवाचा कधी मी विचार केला नाही. जयकुमार गोरे तिथं ॲडमिट असलेल्या पेशंटचा मनोबल वाढवण्यासाठी, किंवा बरेच पेशंट असे गेले की भीतीपोटी पेशंट जात होते. मी त्या कोविडच्या परिस्थितीत जेव्हा डॉक्टर त्या याच्यात जात नव्हता हॉस्पिटलमध्ये, तेव्हा जयकुमार गोरे PPE किट घालून, नंतर हे करून फक्त मास्क लावून प्रत्येक पेशंटला सकाळी आणि दुपारी, किंबहुना दिवसातनं एकदा तरी प्रत्येक पेशंटला भेटून त्या लोकांचे उपचार मी केले. असं असताना त्यावेळी माझ्या विरोधकांना हे हॉस्पिटल एवढं चांगलं कसं चाललं आहे हे आवडलं नाही. आणि जसं हॉस्पिटल तसं चांगलं चालतं आहे तसं विरोधकांनी त्या देशमुख कंपनीनं सांगितलं, तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्ही कशासाठी कॉलेज त्यांना दिलं. कॉलेज दिलं नाही. मला अनऑफिशियल चॅरिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट दाखल केला, त्याच्यावर सह्या आहेत. उभे राहून त्यांच्यासमोर त्यांनी, हे सगळी संचालक जुनं मंडळ आहे, त्यांनी चॅरिटी कमिशनरच्या समोर उभा राहून आम्ही राजीनामा देतो आहे आणि ठराव घेऊन पुन्हा कुणाला बॉडीत घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी ऑथोराईज केलेल्या आहेत. मी सगळं एवढ्यासाठी सांगतो आहे की प्रचंड तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे त्यातला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये मी दिलेली आहे, तुमच्या या सगळ्या सिस्टम याच्यात दिलेली आहे. चॅरिटी कमिशनरनं त्या चेंज रिपोर्ट मान्य केला. चॅरिटी कमिशनरनं सगळ्या प्रोसेस करून घेतल्या
आणि त्याच्यानंतर ही सगळं सिस्टम झाली. ज्यांनी आता फिर्याद केलेली आहे, म्हणजे तक्रार दिली किंवा जे पिटिशनमध्ये गेलेले आहेत, ते या कॉलेजचे आज अखेरचे उपाध्यक्ष आहेत. आजही मी चेअरमन आहे. निवडणूक झाली नसली तरी जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ॲक्टिंग बॉडीतले जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची मुदतवाढ जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंतची बायलॉजप्रमाणे राहते. तर त्यावेळी हे हॉस्पिटल बंद करण्याचा घाट घातला. त्या हॉस्पिटलमध्ये रेड केली. त्या हॉस्पिटलवर म्हणजे मला वाईट याचं वाटतं की कोविडच्या कालखंडामध्ये तुम्ही माणूस आहात, तुम्ही सगळेच जण आपण हे आहोत. कोविडच्या हॉस्पिटलमध्ये 100% कुठल्या गोष्टी फॉलो करणं आपल्याला पॉसिबल होतं का? काय गोष्टी उपलब्ध होत होत्या का? डॉक्टर उपलब्ध होत होते का? काय गोष्टी होत्या का? पण तरीसुद्धा आम्ही पेशंटचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला, त्यामध्ये कुठं आपण मागं राहिलो नाही. पण हे सगळं करत असताना फक्त राजकीय हेतू डोक्यात ठेवून देशमुखांनाच त्याच्यामध्ये मोहरा बनवून, म्हणजे शेख चिल्ली म्हणतात ना, म्हणजे बंद पडलेलं सगळं चालू व्हायची परिस्थिती आली तेव्हा या देशमुखांना मोहरा केला की आम्ही तुम्हाला जयकुमार गोरेने ह्या सिस्टममधनं बाहेर काढून हे हॉस्पिटल कॉलेज तुम्हीच चालवा, तुम्ही ताब्यात घ्या, ते तुमचं आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि पहिल्यांदा हिम्मत देशमुख म्हणून आहे, ते देशमुख कंपनीचेच, त्यांनीच पहिली तक्रार हॉस्पिटलच्या विरोधात केली. याच हॉस्पिटलमध्ये देशमुख कुटुंबातल्या अनेक लोकांनी उपचार घेतला. इथनं रेमडेसिवीर इंजेक्शन नेली. बाकी सगळ्या त्याविषयी मी जाणार नाही, आता तो मुद्दा नाही माझा. कंप्लेंट केल्यानंतर त्याची इन्क्वायरी लावली. इन्क्वायरी लावल्यानंतर या जिल्ह्यातल्या नेत्यांचं नाव मी पुढे घेतो तुम्हाला, पण अनेकांनी प्रेशर आणलं. अगदी राष्ट्रीय नेत्यापासून सगळ्यांनी प्रेशर आणलं. संजीव कदम म्हणून तुमच्या सातारचेच त्यावेळेचे उपसंचालक होते, आरोग्य संचालक होते, संजोग कदम, त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 लोकांची कमिटी नेमली. त्यांनी हॉस्पिटलची इन्क्वायरी केली. इन्क्वायरी करत असताना संजोग कदमांना मी फोन केला होता एकदा, साहेब इन्क्वायरी करा, माझं काय म्हणणं नाही, फक्त वस्तुस्थिती समोर आणा. आणि हे सगळं करत असताना तुम्ही एकतर्फी इन्क्वायरी करताय. कारण लॉग इन ID त्यांच्याकडं, कॉम्प्युटर त्यांच्याकडं, हॉस्पिटल त्यांच्या, आज पण हॉस्पिटल त्यांच्याच ताब्यात आहे, कॉम्प्युटर त्यांच्याच ताब्यात आहे, सगळंच त्यांच्या ताब्यात आहे, हॉस्पिटल त्यांच्या ताब्यात आहे, कॉलेज त्यांच्या ताब्यात आहे, सगळंच त्यांच्या ताब्यात आहे. आणि कंप्लेंट फक्त माझ्यावर आहे, तक्रार फक्त माझी आहे. आजही कॉलेजचं पोझिशन त्यांच्याकडं आहे, तेव्हाही कॉलेजचं पोझिशन त्यांच्याकडं, तेव्हाही हॉस्पिटलचं पोझिशन त्यांच्याकडं, तेव्हाही लॉग इन ID त्यांच्याकडं, तेव्हाही ते सगळे कॉम्प्युटर जे आहेत ते सगळे त्यांच्याकडं. हे सगळं असताना फक्त जयकुमार गोरेला बदनाम करण्याची यंत्रणा, सिस्टम लावायचं काम केलं. आणि ते त्यावेळी ती स्कीम सस्पेंड केली, इन्क्वायरी लावली, पेशंटचे पैसे देऊ नका म्हणून सांगितलं. त्यावेळी मी संजोग कदमांना विनंती केली, कदम साहेब आमचं फक्त लेखी म्हणणं घ्या, असा न्याय होऊच शकत नाही. जर एखाद्यावर तुम्ही कारवाई करायला पुढे चालला आहे तर तुम्ही दुसऱ्याची म्हणणं घ्या, दुसऱ्या बाजूचं. त्यांनी शेवटपर्यंत म्हणणं घेतलं नाही. त्यांनी रिपोर्ट केला. आमच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात रिपोर्ट तयार करण्याचा दबाव त्यांच्यावर वारंवार होता. नेत्यांची नावं मी घेणारच आहे, पुन्हा सांगतो तुम्हाला, मी पुढं घेणारच आहे. एवढा दबाव होता की तपासात काही करा, फक्त जयकुमार गोरेवर FIR दाखल झालं पाहिजे, एवढी व्यवस्था करा, असा त्यांच्यावर प्रेशर होता. तर तिघांच्याही कमिटीवर त्यांनी कमिटीतले सदस्यही मला भेटले, नावं सांगत नाही तुम्हाला, म्हणजे मला माफ करा भाऊ, आम्ही नाही काय करू शकत. एक तर आम्हाला इथं राहायला लागेल की नोकरी जाईल, दोन्हीपैकी काय करायला लागेल. पण तरीसुद्धा त्यांनी कमिटीचा रिपोर्ट तयार केला. FIR दाखल करण्याचं त्यांनी सांगितलं नाही. आमच्या केसेस देता येणार नाही म्हणून सांगितलं. त्यातला ABG रिपोर्टचा विषय एक सांगितला. ABG रिपोर्ट मॅनिप्युलेट केला आहे, कुणी केला, आता लॉग इन ID कुणाकडे छापतो कोण, डॉक्युमेंट टाकतो कोण, ह्या विषयावर मी बोलत नाही आज. पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते हॉस्पिटल बंद केलं. आणि त्या रिपोर्ट आला चौकशीचा रिपोर्ट पण त्यात जोडला. मी पहिला रिपोर्ट जोडला आहे, तोही जोडला आहे. त्याच्यानंतर मी आरोग्यमंत्री सावंत झाल्यानंतर त्यांना एक अर्ज दिला, बाबा अशी अशी चौकशी झालेली आहे, या चौकशीमध्ये आमचं म्हणणं घेतलं नाही, कृपा करून माझं म्हणणं त्याच्यामध्ये घ्या, आमचं म्हणणं तर रेकॉर्डवर ठेवा की मला पुढं जाता येईल या सगळ्या ह्याच्यात. कुणाचं तर ब्लेम, एवढं खर्च करून, एवढं हॉस्पिटल चालवून, स्वतःचा जीव धोक्यात घालून, लोकांचे जीव वाचवून जर माझ्यावरच आरोप होणार असतील तर किमान म्हणलं माझं म्हणणं रेकॉर्डवर घ्या. त्यांनी म्हणणं रेकॉर्डवर घेतलं. त्यावेळी कोण उपसंचालक होते, संचालक होते माहिती नाही मला, डायरेक्टर कोण होते, त्यांनी चौकशी केली. सुदैवानं त्यावेळी ते सातारा जिल्ह्यातच काम करत होते, त्यामुळे कोविडमध्ये त्या हॉस्पिटलनं काय काम केलं याची जाणीव त्यांनाही होती. आणि माझी विनंती आहे, तुम्हा सगळ्यांनाही माहिती होतं असं माझं मत आहे, तुम्ही कोविडमध्ये काय त्या हॉस्पिटलनं काम केलं तुम्हालाही माहिती होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये
ते हॉस्पिटल बंद झालं तर सेकंड रिपोर्ट पण आला. आज तो रिपोर्ट कोर्टामध्ये जोडला नाही. 200 पेशंट म्हणतात कोर्टामध्ये, 200 पेशंटची यादी नाही आहे. 200 मृत रुग्ण त्यांची यादी नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं की 4 कोटी रुपये जयकुमार गोरेला मिळाले, त्याचं डिटेल काही नाही आहे. प्रत्येक मुद्द्याला दुसरं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये त्यांचा जो मूळ मुद्द्यावर येतो त्यांचा जो ब्लेम आहे, माझा आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की 200 पेशंट म्हणताय तर 200 पेशंटची यादी मला कोर्टालाही दिली पाहिजे, तुम्हालाही दिली पाहिजे. कारण माझे सगळे विरोधक म्हणत आहेत की 200 मृत पेशंटना जीवन दाखवून त्याच्या टाळूवरचं लोणी जयकुमार गोरेने खाल्लं अशा पद्धतीचा विषय सांगतात. तर 200 पेशंटची यादी तर दिली पाहिजे, ती यादी देत नाही आहे. फक्त 200 आकडा दिला आहे. त्यातल्या 35 पेशंटची यादी त्यांनी पिटिशनला जोडलेली आहे. ही 35 लोकांची जी यादी आहे ही यादी पण मी त्याच्यामध्ये दिली, तुम्हाला याचा पेपर दिलेला आहे. या 35 लोकांच्या यादीमधले 2 पेशंट असे आहेत की ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे. ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे. ते पेमेंट किती झालं, कारण ते इन्शुरन्स क्लेममधनं फक्त आकडा येतो पेमेंट झाल्याचं. ते किती झालं, साधारण अगदी फुल जरी मिळालं असलं, म्हणजे व्हेंटिलेटर पेशंटचं मिळाले का ऑक्सिजनचं आय डोंट नो, मला माहिती नाही आत्ता सध्या, पण जरी अगदी ऑक्सिजन पेशंटचं जरी मिळालं असलं, 2 पेशंटचे पैसे किती येतात, 36,000 आणि 36,000, 72,000 रुपये. त्यांनी दिलेल्या यादी आहे ना, यादीतल्या 72,000 रुपये आमच्या संस्थेच्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. ते 2 पेशंट आहेत, त्या दोन्ही पेशंटची नावं, जी दोन्ही पेशंटची नावं आहेत, ते दोन्ही पेशंट इथं नावं तुम्हाला सांगतो मी. त्याच्यातले 35 एक शंकर महादेव पवार, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा, बरोबर आहे, तो एक पेशंट आहे. आता ह्यांनी लिहिले 40,000 मिळाले. आता ती मिळाले किती तो विषय येईल. आणि दुसरं पेशंट आहे लक्ष्मी भगवान गायकवाड, राहणार पांगरी, जिल्हा सातारा. हे 2 पेशंट फक्त जे आहेत की ज्यांना आम्हाला पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. आता मला सांगा, हे सांगतात कोट्यावधी रुपयेचा घोटाळा झाला, जयकुमार गोरेंनी खाल्ले. त्यांनी जी यादी 35 लोकांची जोडलेली आहे त्यातले 2 पेशंटचे पैसे जमा झाले, बाकी तो पैसे आलेलेच नाहीत. 584 पेशंट सोडून बाकी एकाही पेशंटचा पैसा आला नाही. आले ते पैसे येत आहेत, अकाउंटवर आल्यात. अकाउंटवरून कुठं गेले त्याचा डिटेल आहे, कुठलं पेमेंट केलं, ऑक्सिजनचं केलं, कुणाचं केलं, ज्याचं घेतलं होतं त्याला परत दिलं, त्यातलं काय. अजूनही त्या हॉस्पिटलचं किमान 2.25 कोटीच्या आसपासचं देणं लोकांचं आजही आहे. ते सांगतात कोविडमध्ये कलेक्टरनी मोफत उपचार करण्यासंदर्भात हे हॉस्पिटल आरक्षित केलं होतं. माझी विनंती आहे, आमच्याकडे तर तशी ऑर्डर नाही. कलेक्टरने जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर मी तुम्हाला इथं वरती पहिल्याच पाना जोडलेली आहे. कलेक्टरने जी ऑर्डर दिली त्यानंतर प्रांतानं ऑर्डर केली किती बेडचं हॉस्पिटल करा, 100 बेडचं करा. त्याच्यानंतर 150 झालं, त्याच्यानंतर 150 बेडचंही केलं. कुठेही मोफतचा विषय नव्हता. मोफत कलेक्टरने दिला असेल तर हॉस्पिटल घ्यायला पाहिजे, बेड घ्यायला पाहिजे, ऑक्सिजन द्यायला पाहिजे, बाकी सगळ्या. कलेक्टर ऑफिसनं आम्हाला, कलेक्टरने ते हॉस्पिटल चालू करण्यासाठी मदत केली तर 200% मदत केली. काय नोडल अधिकारी नेमले, काय आम्हाला प्रशिक्षित नर्सिंगचा स्टाफ 2-4 दिला, काही डॉक्टरांना त्यांनी पेमेंट दिलं, 1-2 डॉक्टरांचं पेमेंट केलं. आता मला सांगा, 2 डॉक्टरांचं पेमेंट किंवा 4 नर्सचं पेमेंट करून ते हॉस्पिटल चालतं ते हॉस्पिटल. मग त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती चालू. ते सांगतात की सगळं कलेक्टरकडून न केलं, मोफत होतं आणि मग ते चालवलं. असा कुठलीही मोफतचा आदेश तेव्हा नव्हता. क्लिअर आहे की आम्ही उपचार केले, त्याचे पैसे आम्ही भागवले. या काही लोकांचे पैसे आज अखेर देणं आहे. तर माझी याच्यातनं माझा सवाल आहे, जर 72,000 रुपयेचं पेमेंट जयकुमार गोरेच्या म्हणण्यापेक्षा संस्थेच्या अकाउंटला जमा झालेलं आहे. माझ्या अकाउंटला व्यक्तिगत झालंच नाही. संस्थेचा ठराव आहे, अकाउंट उघडलेलं आहे, रितसर उघडलेलं आहे. त्यांच्याच म्हणजे जे तक्रारदार त्यांच्याच बंधूंनी सही करून अकाउंट नंबर त्यांना दिलेला आहे. हे 3 वर्षांतर त्यांना ही बुद्धी सुचलेली आहे. या अकाउंट ओपन करताना हे जे उपाध्यक्ष आहेत ना, त्यांची ठरावावर सही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण बघता. जर 72,000 रुपयेचा घोटाळा झाला, या दोन्ही फाईल माझ्याकडे ओरिजिनल फाईल आहेत. सुदैवानं काय झालं, ती इन्क्वायरी लागली, बाकी एकही डॉक्युमेंट माझ्याकडे कुठला नाही. सुदैवानं ती इन्क्वायरी लागलेली होती आणि संजोग कदमांनी आम्हाला त्या सगळ्या फाईलच्या झेरॉक्स मागितल्या होत्या. म्हणून त्या सगळ्या फाईल झेरॉक्स काढण्यासाठी आमच्याकडे आल्या होत्या. म्हणून त्या फाईल माझ्याकडे आज
आजही त्या सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत, सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत, एक आणि एक फाईल आहे. ॲडमिट कधी झाला, उपचार केले, डॉक्टर शीट आहे, पेशंट शीट आहे, सेकंड टू सेकंड त्याच्यावर लिहिलेलं प्रत्येक गोष्ट आहे, ECG आहे, बाकी सगळे डिटेल डॉक्युमेंट आहे. एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये मिसिंग नाही. सगळ्या फाईल त्या सापडल्यात 35च्या 35. हे सगळ्या गोष्टी इथं आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांनी सांगितलं पेशंट मृत असताना जीवन दाखवला. मला एक सांगा, तो गायकवाड म्हणून पेशंट आहे, तो 8 दिवस ॲडमिट आहे, 8 दिवसांतर त्याचा डेथ झालेली आहे, 11 दिवस. दुसरा जो पेशंट आहे पवार म्हणून जो पेशंट आहे, तो पेशंट 16 दिवस ॲडमिट आहे, 16 दिवस ॲडमिट आहे. आता तुम्ही पत्रकार बंधू आहेत, दोन्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटू शकता, त्यांना बोलू शकता, हे सगळं करू शकता. जर मला सांगा 16 दिवस ॲडमिट असताना जो क्लेम मला मिळणार आहे, बरोबर ना, 40,000 मिळणार आहे, बरोबर, फुल दिला तर 40,000 मिळणार आहे मला, म्हणजे हॉस्पिटलला. 10 दिवस ॲडमिट असला तरी तो 40,000 मिळणार आहे. त्याच्या मृत्यूची तारीख बघितल्यानंतर 2 लाख मिळणार आहे का? त्याच्या मृत्यूची डिस्चार्जची तारीख बदलली तर का दोन त्याची डबल मिळणार आहे का चौबल मिळणार आहे? काय मिळणार आहे का? आम्ही ती तारीख बदलू कशासाठी? रिझन काय बदलायचं सांगा ना. ते बदलण्यानं जर काय माझा फायदा होणार असेल, पेशंटवर उपचार केलेले आहेत हे डिनाय नाही होते, पेशंटच्या नातेवाईकाकडे जाऊन या, त्याच्यावर जे डॉक्टर नर्स आहेत ते सगळ्यांच्या सह्या आहेत, मिनिट टू मिनिट लिहिलेली फाईल आहे, आज लिहिली नाही तेव्हाचीच फाईल तुम्हाला बघायला मिळेल, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. हे सगळं असताना फक्त डेट बदलून कुठला आमचा संस्थेचा फायदा होता की त्याच्यातनं संस्थेला काय कोट्यावधी रुपये मिळणार? 2 पेशंट ही फक्त त्या डेटमध्ये फेरफार केलेली आहे. अख्खी फाईल आहे ना, फाईल जी माझ्याकडे फाईल आहे, आमची फाईल संस्थेची आहे, डॉक्टरांची जी फाईल आहे सगळी तसेच तशी लोड आहे. वरच्या तारखा सगळ्या व्यवस्थित आहेत, खालचं सगळं व्यवस्थित आहे, सगळं. तर त्याच्यामध्ये ॲड केलेल्या कुठल्या गोष्टी आहेत? एक ॲडमिशन डेट चेंज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिस्चार्ज डेट चेंज केलेली आहे. जो पहिलं पेज आहे जे हॉस्पिटलचं आहे, पहिलं पेज त्यानं अपलोड केलं आहे, त्याच्यावर पेशंट कधी ॲडमिट झाला, त्याची डेट कधी झाली, हे ऑथोराईज डॉक्टरच्या सही शिक्क्याचं त्याच्यामध्ये हे आहे, ऑथोराईज आहे. मिनिट टू मिनिट डॉक्टरनं जेव्हा डेट झाली तेव्हा 2:40 2:35 डेट झाली तेव्हा डॉक्टरांच्या सह्या, नर्सिंगच्या सह्या, सगळी प्रोसेस आहे. सगळ्या फाईल क्लिअर असताना एक डॉक्युमेंट त्याच्यात असा केला की त्याच्यावर डेट बदललेली आहे. आता मला सांगा, डेट बदलली, अख्खं डॉक्युमेंट अपलोड करण्याचे अधिकार 2च माणसाकडे आहेत. एक तर आरोग्य मित्र आणि दुसरा ज्या माणसाकडे लॉग इन ID आहे तोच माणूस त्या फाईलमध्ये जाऊ शकतो. तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या चॅनलचं किंवा तुमची एखादी व्यक्तिगत फाईल ओपन करायची असेल तर तुमचा लॉग इन ID असल्याशिवाय ते जाता येत नाही. मला एक सांगा, जर लॉग इन ID आमच्याकडं जयकुमार गोरेचा त्याचा संबंधच नाही, दूरपर्यंत संबंध आहे, सोडून द्या, पण लॉग इन ID ज्या माणसाकडं आहे त्याची जबाबदारी आहे, CMO म्हणून ज्याची नेमणूक झाली त्याची जबाबदारी आहे, आणि आरोग्य मित्राची 100% जबाबदारी ही आरोग्य मित्राची, जो इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीच्या आरोग्य मित्राची जबाबदारी आहे. पेशंट आला का, ॲडमिट झाला का, त्याचं ETI काढायचं आणि मग प्रोसेस पुढची. ETI झालं की मग त्यानं CMOला कळवायचं, मग ते त्याच्यात पेपर डॉक्युमेंट डे टू डे होतात आणि ही सगळी प्रक्रिया आहे. आता हे इन्शुरन्स कंपनीच्या माणसाची जबाबदारी आहे पेशंट आल्यापासून जाईपर्यंत सगळ्या गोष्टी चेक करण्याचं, पेपर अपलोड करण्याचं, हे सगळं व्हेरीफाय केल्यानं आरोग्य मित्रांना डन म्हणल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही. आता मला सांगा, ही जी इन्शुरन्स कंपनी आहे, ज्या इन्शुरन्स कंपनीचा माणूस इथं बसला आहे, इन्शुरन्स कंपनीचा, तो सगळं डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो. शासनाचा संबंधच नाही याच्यामध्ये. शासन फक्त प्रीमियम भरतं, ॲग्रीमेंट करतं, एवढाच विषय आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी छेडछाड झालेली आहे डेटमध्ये झालेली आहे, डेटमध्ये झालेली आहे. बरं, या प्रक्रियेत तुमचा जो विषय येतो 200 पेशंट, कोट्यावधी रुपये, असा काय माहोल तयार करायचा प्रयत्न केला आहे. हा माहोल आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून, जे विधानसभेला इच्छुक आहेत, ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे, ज्यांना जयकुमार गोरेचं खूप मोठं दुःख असूया आहे की मी एवढा मोठा नेता असतानासुद्धा जयकुमार गोरे पुन्हा पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय, म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे, हे ठरवून झालेलं आहे सगळं. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळ देणारच आहे, ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करीन.
कुठं बैठक झाली, कुठल्या कॉम्प्युटरमधनं गेलं, कुठं चर्चा झाली, काय चर्चा झाली, हे सगळं देईन मी. आणि वेळ आल्यावर मी थांबणार नाही. मी सांगितलं ना, आजपर्यंत जयकुमार गोरेनं खूप सहन केलं. सगळे आरोप सहन केले. माझ्यावर फेक ॲफिडेविट घालून माझ्यावर जातीवाचक गुन्हा दाखल केला. 4 महिनं माझ्यावर कारवाईसाठी जंग पछाडलं. ज्याच्यावर माझा सही नाही, माझा अंगठा नाही, जेव्हा काही ॲफिडेविटवर लिहिलंच नाही असं ॲफिडेविट घालून माझ्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. दाखल केला, मी जामीन घेतला, सगळी प्रक्रिया केली. त्यानंतर माझ्या बदनामीचं षडयंत्र. एवढं झालं तरी मी कोणाला उत्तर दिलं नाही. एवढं माझी बदनामी करायचं चालू आहे. काही यूट्यूब चॅनल्स इथं आलेले माझे मित्र आहेत काय, त्यांनी अनेकाच्या मुलाखती घेतल्या. काही चॅनल तर असे आहेत यूट्यूबवर. पत्रकार म्हणून मी तुम्हाला एक बातमी दाखवतो, ती ही कुठल्या संकेतात बसते. यूट्यूबरनं एक मला काढून ठेवते. मला एक सांगा, पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आणि पत्रकार जेव्हा बाजू मांडतो कुणाची तरी, पत्रकाराला कुठलाही पत्रकार असला तर कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायचा, कुणाचं नुकसान करायचा अधिकार पत्रकाराला नाही. पत्रकार बंधूंनी जेव्हा समोरच्याची बाजू घेतली तेव्हा माझी बाजू त्या बातमीमध्ये मांडली पाहिजे, ही माझी माफक अपेक्षा आहे. याच्याविषयी वेगळी नाही. लिहा माझ्यावर काय लिहायचं असेल ते, पण लिहित असताना किमान या गोष्टीवर तुमचं मत काय आहे हे तरी किमान माहिती घेतली पाहिजे. तेही नाही घेतलं. पण हे सगळं करत असताना या सगळ्यांनी सांगतो, हे पिटिशन कधी दाखल करायचं होतं त्यांना, पिटिशन कधी दाखल करायचं होतं, हे ऐन निवडणुकीत करायचं होतं. पण झालं असं, जी चर्चा आजही ते करतायत, ते आजही चर्चा करतायत, मी जबाबदारीने बोलतोय, ते आजही चर्चा करत होते की आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टमध्ये बसलेलं आहे. आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टामध्ये बसलेलं आहे. आम्ही ते कुणाशी संबंधित आहे हे मी पुढे सांगतो तुम्हाला. शेवटच्या 2 मिनिटात ते सगळंच बोलणार आहे मी. ज्यांनी ही फिर्याद करायला सांगितली त्यांच्या पक्षाच्या संबंधित, त्यांचे कोण खासदार असतील, त्यांच्यात नातेवाईक तिथं कोर्ट म्हणून बसलेले आहेत, तेव्हा आमचे संबंध आहेत. त्यामुळे हे पिटिशन याच वेळी निघालं पाहिजे की त्यांच्या समोर निघणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं आम्ही प्लॅन केलं आहे असं मी आरोप करत नाही आहे, समजून घ्या. अशी चर्चा तेच करतायत आणि माझ्या जवळच्या माणसांच्या जवळही करतायत की म्हणून हे पिटिशन निवडणुकीच्या अगोदर आम्ही दाखल केलं आहे. आत्ता ते बेंच बसलं, त्यामुळं आत्ताच आम्ही त्या सिस्टममध्ये आम्ही जाऊ शकतो किंवा आत्ताच आम्ही त्याच्यावर काहीतरी करू शकतो म्हणून हे केलेलं आहे. आता मला एक सांगा, हे सगळं ठीक आहे, अगदी वाईट धरून चाला, किंबहुना जयकुमार गोरे जगातला सगळ्यात नालायक माणूस आहे, मेलेल्या मड्यावरचं टाळूचं लोणी खाणारी जयकुमार गोरेची जात आहे, असं सगळं जरी धरलं तरी अख्ख्या प्रक्रियेमध्ये नुकसान कोणाचं झालं आहे? जसं म्हणला तुम्ही तर झालं नाही तर 1,00,000% झालं नाही. मी सांगतो 1,00,000% काही झालं नाही. पण जर झालं असं नुकसान तर याच्यात शासनाचं 1 रुपयाचं नुकसान झालेलं नाही. याच्यामध्ये नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनीचं, कारण इन्शुरन्स कंपनीकडूनच मला पैसे आलेले आहेत. प्रीमियम भरलं शासनानं, मग 10 पेशंट आले आणि 200 आले तरी प्रीमियम कमी होत नाही आहे. तर नुकसान झालं कोणाचं? इन्शुरन्स कंपनीचं झालं. इन्शुरन्स कंपनी आम्हाला क्लेम देत असताना कुठलाही डॉक्युमेंट चेंज केल्याशिवाय क्लेम देईल का सांगा? एखाद्या डॉक्टर शीट जरी त्यात जोडली नसेल, एखाद्या डॉक्टरची सही नसेल तर क्लेम रिजेक्ट होतो. तो क्लेम रिजेक्ट करतो. माझी या माध्यमातून पोलिसांना किंवा आपल्या माध्यमातून सगळ्यांना मागणी आहे की तो डॉक्युमेंट कुठल्या तारखेला जोडला आहे, जो मेलेला माणूस जिवंत दाखवून फोटो जोडला आहे. 72 वर्षाचा बाबा ॲडमिट आहे, त्यांची डेथ झाली आणि फोटो जोडला आहे 36 वर्षाच्या माणसाचा. किती? तेव्हा लिहिलं आहे डेथ झालेली आहे, डेथचं सगळं डिटेल लिहिलेलं आहे. 16 दिवस ॲडमिट होते. नातेवाईकांना विचारून या तुम्ही. 36 वर्षाचा त्याचा फोटो जोडला आहे. सिस्टममध्ये एकच डेट, बाकी कुठं नाही. वरचा कागद आहे त्याच्यावर सगळं क्लिअर आहे. सगळं फक्त ॲडमिशन ही डेट चेंज केली, बाकी काही चेंज केलं नाही. मग या सगळ्या सिस्टममध्ये नुकसान होतं इन्शुरन्स कंपनीचं, शासनाचं नुकसान होत नाही. आमच्यावर गुन्हा कोणी दाखल केला पाहिजे? आम्ही जर कोणाकडून पैसे फसवून घेतले असतील तर गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? इन्शुरन्स कंपनीनं आमच्यावर दाखल केला पाहिजे. तर इन्शुरन्स कंपनीनं आम्हाला बिन चेक करता पैसे दिले, सगळे डॉक्युमेंट चेक न करता.
मग जर दिले तर 584 केसेस का दिले? आमचे अजून बाकीचे क्लेम पेंडिंग आहेत त्यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून, ते का नाही दिले? ते का नाही दिले? कोर्टाच्या समोर जात असताना आम्हाला 4 कोटी रुपये मिळाले म्हणून सांगितले. कोर्टाला सुद्धा कशी चुकीची माहिती दिली. पैसे आले ते 1,46,00,000. कोर्ट पेशंट सांगितले हे 200 पेशंट सांगतायत, कोर्टात 35च घातले. 35मधले पैसे 2च पेशंटचे मिळालेले आहेत. दोन्ही पेशंटच्या ओरिजिनल फाईल्स मी तपासाला पोलिसांना दिलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आपल्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे, या सिस्टमला ज्याच्याकडे लॉग इन ID आहे त्याच्याशिवाय एकाही डॉक्युमेंटमध्ये कुणीही फेरफार करू शकत नाही. आणि हा लॉग इन ID ज्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांच्या चुलत्याचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सख्खे चुलत भाऊ संदीप देशमुख यांच्याच नावे आहे, यांचाच नंबर आहे. आजही तो नंबर चेक केला तर तो त्यांच्याच नावावर आहे. आणि आरोग्यसेवक आरोग्यमित्र या दोन्ही सोडून कोणीही त्या डॉक्युमेंट घालू शकत नाही. माझी या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण बातम्या देतो, इथं बरेचसेच यूट्यूबवाले चॅनल, मी त्यांनाही आज या म्हणलं होतं की मी कोणाला उत्तर द्यायला गेलो नाही. माझी विनंती आहे आपल्याला की ज्या माणसानं 3.5 कोटी रुपये उधार उचलून जवळचे घालून हे हॉस्पिटल चालवलं, लोकांचे जीव वाचवले, आपल्याही अनेक सहकाऱ्यांनी मला फोन करून पेशंट ॲडमिट केले होते. असं असताना कौतुकाचा एखादा दुसरा शब्द सोडून द्या, पण पैसे तर सोडून द्या, पण किमान 200 मृत रुग्णाच्या टाळूवरचं लोणी जयकुमार गोरेंनी खाल्लं. अशा पद्धतीच्या बातम्या आपण देत असताना आणि ते बातम्या देत असताना एकही शब्द माझ्या बाजून दाखवत नसताना, माझी बाजूसुद्धा कोण मांडत नसताना, हे किती योग्य आहे? हे किती योग्य आहे? किंबहुना पिटिशन दाखल झालं की पहाटे बातमी लागते. शनिवार रविवार सुट्टी आहे, पिटिशन दाखल झालं सकाळी बातमी लागते पहाटे. मला कुणावर ब्लेम नाही, माझा ब्लेम नाही कुणावर, पण त्या बातमीसोबत जर एखादा शब्द माझाही तिथं दिला असता. माझं आजही चॅलेंज आहे, जयकुमार गोरे, एकही गोष्ट जयकुमार गोरेनं चुकीची केली असेल, एकाही मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जयकुमार गोरेनं पैसे घेतले असतील, पैसे म्हणजे मी तर घेतलेच ना, सोडा हॉस्पिटलनं घेतले असतील, ते हॉस्पिटल ट्रस्टचं आहे, जयकुमार गोरेच्या बापाचं नाही आहे, ते ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. एकही घेतला असेल, एक सिंगल, तर स्वतः जयकुमार गोरे पोलिसांना सरेंडर होईल. कुठं जायची आवश्यकता भासणार नाही, तपास चौकशी करायची गरज भासणार नाही. त्यामुळं पोलिसांनी त्याचा तपास केलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल, दोषी तर नाही, त्यात कुणाचं नुकसान झालं नाही, फक्त एक पेपरमध्ये तारखा चेंज केल्या आहेत, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. एक फोटो त्यात टाकला आहे, याच्या पलीकडे कुठली चुकीची गोष्ट किंवा फ्रॉड त्यामध्ये काहीच नाही, 200% नाही. फक्त ही केस तयार करण्यासाठी हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, बाकी दुसरा काही विषय नाही. केस तयार करण्यासाठी डॉक्युमेंट टाकला आहे, याच्या पलीकडे दुसरा विषय नाही. पेशंटचे उपचार झाले का? झाले. पेशंट 16 दिवस ॲडमिट होता का? होता. ही सगळी प्रक्रिया पार पडली का? तर 200% पार पडलेली. फक्त दाखवायचा एवढाच विषय आहे की. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून इथं विनंती आहे, जबाबदार पत्रकार बंधू आहे, आपण अशा पद्धतीची जेव्हा बाजू मांडतो तेव्हा समोरच्याची बाजू आपण सगळ्यांनी मांडावी. आणि हे जर वस्तुस्थिती सत्य असेल तर आपण जो काय बातमी दाखवाल त्याशी मी सहमत आहे, त्याच्यात माझं कुठलं ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही, दूरपर्यंत नाही. एवढी माहिती देण्यासंदर्भात मी आपल्याला आज आलो होतो. त्याच्यानंतर जो काल 2 दिवसात चाललेला जो प्रकार आहे, 4 दिवसापासून मायनी बंद झालं, ईडी आली, हे सगळी प्रक्रिया आली, याच्या संदर्भातला एक विषय आहे, तोही विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. कसं लोकांना मिसलीड केलं जातं, कसं लोकांच्याकडून जयकुमार गोरेला विलन करण्याचा प्रयत्न केला जातो. अरे जयकुमार गोरेसोबत निवडणूक लढायची माझं शरद पवारांना आव्हान आहे. तुमच्यात निवडणूक लढायचं आहे ना, मुद्द्यावर जयकुमार गोरेसोबत निवडणूक लढा, विकास कामावर लढा, जयकुमार गोरेनं काम केलं नाही म्हणून लढा, जयकुमार गोरे निष्क्रिय म्हणून लढा, जयकुमार गोरे फोन उचलत नाही म्हणून लढा, जयकुमार गोरे जे काही राजकीय
ज्या काही राजकीय गोष्टी आहेत किंबहुना याच्या लढाना निवडणूक मैदानातून कुणालाही उमेदवार करा, माझी अडचण नाही कुणाला उमेदवार करायला, पण जयकुमार गोरेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असं कुभांड रचायचं, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीचं केसेस दाखल करायच्या. आपण एक निवडणूक गेली नाही, तुम्ही साक्षीला आहे, एक निवडणूक अशी गेली नाही की त्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर कधी गुन्हा दाखल झाला नाही. निवडणूक नंतर काय झालं, त्या केसचं काही होत नाही, काही होत नाही, ती केस अशीच निघून जाते. काल आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की परवा दिवशी काही ईडीची रेड त्यांच्या घरी झाली, चौकशी झाली, रेड झाली, काय ते असेल ते मला माहिती नाही. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला जोडलेले आहेत. ईडीनं तपास केल्यानंतर जे 122 कोटी रुपयाचा 680 विद्यार्थ्यांच्याकडून साधारण MBBSची परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी 100ची परमिशन असताना 200 लोकांना ॲडमिशन देणं, 150 देणं, अशा पद्धतीनं या सिस्टमनं जाऊन त्यांनी 680 विद्यार्थ्यांचे, अजून 150 लोक अनऑफिशियल आहेत ते देईन मी, 680 लोकांचं पैसे घेतले. ते 122 कोटीच्या आसपासचे. कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली, कुणी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावली, कुणी कर्ज काढून पैसे दिले, कुणी पावणे रावयाचे उचलून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे, माझा मुलगा MBBS होणार आहे, माझी मुलगी MBBS होणार आहे. आयुष्याची पुंजी त्या लोकांना लावली, ॲडमिशन त्यांना मिळालं नाही. आणि तुम्ही साक्षीला आहे, ह्याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलनाला महिना विद्यार्थी बसले होते, आझाद मैदानावर आंदोलनाला विद्यार्थी बसले, सुप्रीम कोर्टाला केस गेली, हायकोर्टाला केस गेली, विधानसभेत सगळं निर्णय झालं, ते कॉलेज शासनाने बंद केलं, सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली, ही सगळं तुम्हाला ज्ञात आहे. असं असताना ईडी त्याच्यामध्ये एंटर झाली. ईडीकडे कंप्लेंट कुणी केली, कारण उद्या मी कॉलेजचा चेअरमन आहे, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या अमाऊंट, मी जेव्हा कॉलेजवर गेलो रोज 7-8 माणसं, कोण महिला, कोण येऊन रडून जातात तिथं आज की आमचे 40 लाख, थोडी अमाऊंट नाही ना, 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 30 लाख, इथनं पुढे अमाऊंट. या लोकांचे आज तागात पैसे दिले नाही. या देशमुख कुटुंबावर कुणाच्या बातम्या दाखवतात, कुणाबद्दल सहानुभूती आपण दाखवतोय. ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान 146 गुन्हे दाखल आहेत, या एकही जिल्हा आणि एकही तालुका असं नाही किंवा एकही कोर्ट असं मला वाटतं चुकून माकून सापडेल की ज्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्यावर गुन्हा दाखल नाही, ज्या जिल्ह्यावर ह्यांना फेक ॲडमिशनसाठी पैसे घेतले म्हणून गुन्हा दाखल नाही, किंबहुना फेक ॲडमिशनसाठी यांना जर माणूस येऊन बसला तर त्याला चेक दिला आहे आणि तो बाउन्स झाला आहे, चेकची केस नाही, असं एकही मला वाटत नाही. आता ईडीकडे जे ह्याच्यात आहेत ना कस्टडीत, किमान आत्तापर्यंत माझी माहिती आहे 16 ते 17 कोर्टाने यांचा, पोलीस स्टेशन यांचा ताबा मागितला आहे. यामध्ये ईडीनं चौकशी केली तेव्हा कुणाकुणाच्या अकाउंटवर या देशमुख कुटुंबातल्या पैसे गेलेले आहेत याची यादी तयार झाली आणि त्यातनं ईडीनं त्यांना तपासासाठी नोटीस काढलं. सुयोग महादेव देशमुख 15/6/22ला काढलं, 18/6/22ला काढलं, दोन्ही वेळा हजर नाही. सचिन साळुंखे त्यांना 2 वेळा काढलं, ते हजर नाही. विशाल सुरेश देशमुख 2 वेळा हजर नाही. हिम्मत शंकर देशमुख एकदा हजर होते आणि 22/7ला पुन्हा हजर नाही. सरिता साळुंखे म्हणून त्यांच्या कोण रिलेटिव्ह आहेत, त्यांना 6/7/2022ला आलं, 18/7/2022ला आलं, दोन्ही वेळा हजर नाही. उमा महादेव देशमुख यांना 15/6ला नोटीस आलं, हजर नाही. 28/6ला नोटीस आलं, समन्स नाकारलं. चंद्रभागा महादेव देशमुख 15/6ला नोटीस आलं, हजर नाही. 28/6ला नोटीस आलं, हजर नाही. संजोग महादेव देशमुख हजर नाही. पुन्हा बाकी सगळ्या दीपक देशमुखला तर आलंच आहे. मृणाली विजय देशमुख यांना ईडीचं नोटीस आलं आहे 6/7/22ला, 18/7/22ला, दोन्ही वेळा ते हजर नाही. या देशमुख कुटुंबांना ती यादी आहेत तुमच्या याच्यामध्ये, यांना ईडीचं नोटीस 2-2 वेळा आलं. हे नोटीस आल्यानंतर हे देशमुख कुटुंबीय कोर्टात गेलं, हे सगळे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. बरोबर, 3 महिने ती केस चालली, 3-3.5-4 महिने केस चालली. त्यांनी अगदी सिनियर काउन्सिल दिले होते, 2-2 काउन्सिल दिले होते, ही सगळी चर्चा झाली. त्यानंतर कोर्टानं निकाल दिला. हे निकाल तुमच्यासोबत जोडला आहे. देशमुख कुटुंबाच्या सगळे ट्रेड आहेत त्याच्यात.
कुणाच्या अकाउंटवरनं कुणाला पैसे गेले, कुणाच्या अकाउंटवरनं कसे पैसे आले, यांचा ह्या गुन्ह्यातला सहभाग काय आहे. 32-34 पानाचे आहे हे, याच्यामध्ये अमाऊंट आहेत. कुठल्या पानावर कुठल्या अकाउंटमधून कुणाला पैसे गेलेले आहेत, किती अमाऊंट गेलेले आहे, कुठल्या अजिंक्य दूध असेल, अजिंक्य क्रशर असेल, अजिंक्य आणि कुठल्या कंपनी असेल किंवा आणि कुणाला असेल. पुन्हा एक ऑटोमोबाईल हे आहे, शोरूम आहे, त्या शोरूममध्ये च्या अकाउंटला किती पैसे गेले, या सगळ्या डिटेल अमाऊंट आहे. ते बघा, ही कोर्टाची ऑर्डर आहे, माझी नाही आहे. ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे ट्रेल कोर्टाने लिहिले आहेत त्याच्यात निकाल देताना की यांच्या अकाउंटवर असे पैसे आलेले असल्यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही. 32 पानाची प्रत्येकाची जामिनाची ऑर्डर आहे, ज्यांचा जामीन फेटा आलेला आहे. मग या घरातल्या महिला भगिनी आहेत, त्यांच्या जामीन फेटायला आहे. कोर्टानं, माझा नाही ना संबंध आहेत, कोर्टानं जामीन फेटायला की यांचा डायरेक्ट ह्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही. कोट्यवधी रुपयाचा विषय आहे हे. काय 10 रुपये, 50 रुपये, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख नाही आहे. कोट्यावधी रुपयाचं ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे. मी आजपर्यंत कधी तुमच्या समोर आलो नाही, मी कधी हा विषयही घेतला नाही. पण आता शेवटी कधीतरी जेव्हा माझ्यावर सगळ्या गोष्टी ब्लेम करून सांगायचा विषय येतो, तेव्हा कधीतरी ह्या सगळ्या ऑर्डर मी त्यात जोडलेल्या आहेत. सगळ्यांच्या ऑर्डर वाचून बघा. आता ही जामीन फेटाळल्यानंतर ईडीनं पुन्हा नोटीस काढलं. कुणाला काढलं मला माहिती नाही, किती जणांना काढलं तो ईडी माझा विषय नाही. ईडीनं पुन्हा नोटीस काढलं. पुन्हा ते हजर झाले नाहीत तपासाला. आणि जेव्हा पुन्हा तपासाला हजर झाले नाहीत तेव्हा ईडीनं, तेव्हा माझ्या घरातल्या महिला नाहीत. आज तुमच्या घरी गेले, अरे जयकुमार गोरेचं ऑफिस पोलिसांनी तोडलं, सगळे कागदपत्र अस्ताव्यस्त केले. तत्कालीन जो DYSP होता, तत्कालीन जो इन्स्पेक्टर होता, त्यांनी मी मतदारसंघामध्ये प्रचंड 2 टर्म म्हणजे 10 वर्ष अभ्यास करून मतदारसंघाचा डाटा तयार केला होता, कास्ट वाईज, बाकी कुठल्या गोष्टी तयार केल्या होत्या, कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे, कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे, हे सगळे डॉक्युमेंट माझ्या ऑफिसमधून घेऊन गेले. हे तपासाचे डॉक्युमेंट आहेत. तुम्ही कास्ट वाईज डाटा कशासाठी काढला म्हणून इन्स्पेक्टर विचारू शकतो मला. पण माझा तयार डाटा माझ्या कॉम्प्युटरचं सगळा डॉक्युमेंट घेऊन गेलं, कुठेही पंचनामा केला नाही. या जयकुमार गोरेचं राहतं बेडरूमचं लॉक पोलिसांनी तोडलं. माझ्या घरावर रेड केली. माझ्या घराच्या टेबलचे जे माझे लॉकर होते ते लॉकर पोलिसांनी तोडले, त्याच्यावर ॲक्शन केली. मी आमदार असताना, आमदार सोडून द्या, मी माणूसच आहे, तेव्हा कोणाला कळवा नाही आला. तेव्हा कोण म्हणलं नाही जयकुमार गोरेच्या बायकोवर का. माझी बायको 4 महिने फरार होती. माझ्या मुलीची 10वीची परीक्षा होती. 10वीची परीक्षा मुलीची देताना तिचा बाप तिच्यासोबत नव्हता, तिची आई तिच्यासोबत नव्हती. जेव्हा तुम्ही या भावनेचा विचार करता, जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही समोर मांडता, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी केला पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपणही कधीतरी विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघताय की अशा सगळ्या गोष्टी समोर आहेत. आत्ता जी परिस्थिती झाली, हे कॉलेज मला विकलं नाही, माझं एंट्री झाली. हे कॉलेज माझ्या अगोदर किमान 4 जणांना दिले आणि ती लोक देशोधडीला लागलेत 4 जण. कुठली माझी मती गुंग झाली होती, मी त्याच्यात आलो, फक्त मी सहन केलं नाही. आत्तापर्यंत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लढाई केली पण ते पोचले नाही तिथपर्यंत. त्यांचा पंगा चुकीच्या माणसाशी झाला यावेळी. अरे माझ्यासारख्या माणसाला एवढा माझा कार्यक्रम लावतात, सामान्य माणसाला तर असं फेकून टाकतात. अनेक महिला, तिथं गुजरातची एक लेडीज आहे, इथं आली होती, लिटरली पेट्रोल ओतून घेतलं, पिटवून घेत होती, दया आली नाही याला. अनेक महिला भगिनी, किमान 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यातल्या 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अनेक आईवडिलांची कुटुंब देशोधडीला लागली. कधी विचार केला कशाचा? याच्याबद्दल एकही पुढारी, आज जे काल गेले ना पुढारी, जाऊन तिथं मोर्चाला गेले होते किंवा जे बंदमध्ये गेले, त्यांना माझा सवाल आहे, याच्या संदर्भात काही एक शब्द कधी बोलला नाही. कोणाची तरफदारी करायला जाता तुम्ही? फक्त याच्यामध्ये निवडणूक आली म्हणून राजकारण करताना तुम्ही राजकारणात या गोष्टी सगळ्या करायला चाललात पुढे जा. तर माझी विनंती आहे, तुमच्यात दम आहे ना, मैदानात येऊन लढा. जयकुमार गोरे राजकीय लढाई लढायला आणि ही लढायला कमी पडणार नाही, सोडून द्याविषयी. पण असल्या क्लुप्त्या करून, असल्या भानगडी करून, जयकुमार गोरेला बदनाम करून जर तुम्ही निवडणूक लढवत माझ्या पराभवाची स्वप्न बघत असाल तर तुमचा भ्रम आहे. अरे माझ्या मतदारसंघात जावा, काम बघा, पाणी बघा. आज लोकांची भावना 3-3 वेळा का निवडून येतो मी?
एवढं सगळं झाल्यावर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला एवढ्यासाठी सांगायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग हे सगळं झालं आहे. या सगळ्या प्लॅनिंगला आत्तापर्यंत नाही, जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं अट्रॉसिटी दाखल झाली होती, याच रेस्ट हाऊसला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच रेस्ट हाऊसमध्ये, जबाबदारीने सांगतो मी, याच रेस्ट हाऊसमध्ये. कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यावेळी त्याची टीम येऊन भेटली होती शरद पवार साहेब. याच रेस्ट हाऊसमध्ये दिलीप वळसे पाटील त्यावेळी गृहमंत्री होते. याच रेस्ट हाऊसमधनं सूचना दिल्या, इथंच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं. माझ्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं, तरी गुन्हा दाखल करायला लावला. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत त्यामध्ये. त्यांना तर आयुष्यात चांगलं काय सुचलंच नाही, कधी कळालंच नाही. राजेनं म्हणा तुमच्यात आहे ना दम, येऊन उभे राहा ना वर. राजे नावाला शोभल असं कृत्य करा ना. असल्या काय चाली करताय? जेव्हा आपण राजघराण्याचं नाव सांगतो ना, या काय चाली करताय की माझे संबंध आहे कुठं हायकोर्टाशी, माझे कुठं संबंध इकडं आहे, तुम्ही काळजी करू नका, गुन्हा दाखल करा. अरे देशमुख कुटुंबियाचं नाही माझं सांगणं आहे. अरे बाबांनो, तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ते कुणाचे नाही आहेत. पहिल्या वेळ भानगडी केल्या, अजून आत गेली लोक बाहेर आली नाहीत. दुसऱ्या वेळ भानगडी करताय, आता दुसरी परिस्थिती काहीच होणार नाही. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चालवते. आपण याचा कधीतरी विचार करा, कशासाठी तुम्ही हे करताय. वास्तव तुम्हालाही माहिती आहे, सत्य तुम्हालाही माहिती आहे. मी सांगायची बिलकुल गरज नाही. कोण सांगतं 300 कोटीचा कॅम्पस आहे, 400 कोटीचा कॅम्पस आहे, जयकुमार हडपायला लागला आहे. अरे त्याचं व्हॅल्युएशन 50 कोटीच्या वर रुपया नाही. त्याचं 50 कोटीच्या वर व्हॅल्युएशनच नाही. ते तयार झालं तेव्हा 26-27 कोटी तर झाले. तेव्हाचा बांधकामाचा दर, आताचा बांधकामाचा दर, या सगळा विषय आहे. आणि एक गोळा केलेले पैसे कुठे गेले? मला कॉलेज दिल्यानंतर सुद्धा एका माणसाला त्याने ॲडव्हान्स घेतला आहे. त्यांचं निपाणीला एक कॉलेज होतं, ते कॉलेज निपाणीला कॉलेज आहे, ते सुद्धा किमान 4 लोकांना विकले. एक साक्षीदार तुमच्या पुढे आहेत, हे सतीश पाटील म्हणून आहेत. हे सतीश पाटील आहेत ना, या सतीश पाटलांना किती साली विकलं, सोडून दिलं असतं. मी आज सांगतो, मी कधी त्या कॉलेजवर जाणार नाही, कधी तिथला 1 रुपया घेणार नाही. 1 इंच जमीन मला तिथली नको आहे. कशाचाही माझ्याशी त्याचा संबंध नाही. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला सोडणार नाही. आणि ते कॉलेज देशमुखांचं नाही. पुन्हा सांगतो, तुम्ही जे बातम्या दाखवता ना, ते छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं ट्रस्ट आहे. ते ट्रस्टचं कॉलेज आहे, ते देशमुखांचं कॉलेज नाही. ते चुकीचं तुम्ही मायनीचं देशमुखांचं कॉलेज आणि मायनीचं देशमुखांचं हॉस्पिटल, हे बिलकुल नाही. हे कॉलेज हे चॅरिटेबल ट्रस्टचं आहे. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून त्याचा मालक चॅरिटी कमिशनर, पर्यायानं खाजगी ट्रस्ट असतं तर चॅरिटी कमिशनरच त्याचा मालक आहे. त्यामुळे त्यांचं बाकीचा इतिहास मी सांगणार नाही. कसे बोगस नकाशे, बोगस कलेक्टरचा शिक्का आहे यांच्याकडं, कलेक्टरचा शिक्का यांच्याकडे, तहसीलदारचा शिक्का यांच्याकडे, ग्रामपंचायती शिक्का यांच्याकडे आहे, तलाट्याचा शिक्का यांच्याकडे आहे, टाऊन प्लॅनरचा शिक्का यांच्याकडे आहे. एक आहे डॉक्युमेंट, पुढं आता कळेल तुम्हाला, मी देईन, आता सगळं सांगत नाही. हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही. अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही. आणि रामराजे म्हणावं मी असा पडेन काय? आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं, माड्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना. 18,500 मताचं, मागच्या वेळी जिथं 1100 मताचं लीड होतं तिथं 18,500 मताचं लीड आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये, बरोबर ना? त्याच्यावर बोला ना. फलटण खासदाराची निवडणूक झाली, निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडली, पराभव स्वीकारला नाही आम्ही. आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली, भारतीय जनता पक्षानं नाही. जयकुमार गोरेन, मी तिकीट मागायला गेलो नव्हतं रणजितदादांचं, पक्षानं तिकीट दिले, तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची. माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी. हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्या मागणं नका खेळू म्हणावं. जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे, तर यान उभे राहा मैदानात आणि लढाई करा म्हणावं. गेमा काय करता, एका पक्षात राहता काय, दुसऱ्या पक्षाला मदत काय करता, शरद पवारांना काय भेटता, अजितदादाकडे काय जाता, पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता, पक्षाचं आहे म्हणून काय सांगता. अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का? तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही? काय किती गेमा करणार, किती भानगडी करणार? ज्या सत्तेत राहता, ज्यांची सत्ता उपभोगता, त्यांच्या विरोधात काम करता, पुन्हा मोठेपणा मिळवता.
आणि ह्या तोच नाही, जिल्ह्यातलं बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही, कधी देणार नाही. पण जर मी माझ्या मार्गानं व्यवस्थित चाललो असताना, कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणीही करायला लागले, मी अन्याय सहन करणारातला नाही. मग बलिदान झालं तर चालेल, पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही. मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही. मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ती लढाई लढून जिंकणार हे 100% सांगतो. त्यामुळं असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भानगडीत पडू नका. आणि करायचं असेल तर ओपन येऊन करा, कुणाच्या तरी पडद्याआड करू नका. ते कुटुंब देशोधडीला लागेल, आता लागलंच आहे, आणखी घालवू नका त्यांना. त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणार आहे? तुमचं राजकारण किती दिवस चालवणार आहे? 5 वर्ष हा विषय चालवला. मागच्या वेळी बघितलं, जिल्हा बँकेच्या वगैरे तायडे आणला, त्याच्यावर केस केली, माझ्यावर केली, आणि काय काय केसेस केल्या, माहिती आहे ना तुम्हाला सगळं. जिल्हा बँकेत निवडणूक लागली, माझ्यावर किती केसेस दाखल झाल्या, सगळं माहिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे, खूप लांब प्रेस चालली, खरं ह्या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहेत. कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे, माझ्या संघर्षावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर, किंवा मीच नाही, राजकीयच नाही, कसलंही करिअर, त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून काही होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आता एकच दाखवतो तुम्हाला, कुठे एक